सोन्यासारखा मुलगा कलर हागण्याचा झाला शर्टाचा. जाम बोलते गाईज. हा बोलला तू सेम टू सेम कॉपी पेस्ट आणि ब्लॉग करतो. अच्छा नमस्कार, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आलो आहे जसे मुंबईत आपल्या माहुल गावामध्ये आलो आहे आणि इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे खूप सारे फिशेस. कारण की फेस्टिवलचंच नाव आहे माहुल सी फूड फेस्टिवल. इथे आपल्याला मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीसुद्धा बघायला भेटणार आहे. पहिला दिवस आहे आणि हा फेस्टिवल असणार आहे 5 दिवसाचा, जो तुम्हाला 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारीपर्यंत बघायला भेटणार. तर आपण आता जाऊया, कारण की या फेस्टिवलची पहिली पालखी निघते जी गावातले मंदिरापासून ते या आपले ग्राउंडपर्यंत असते. त्याच्यानंतर माझ्या मागे पण पाहू शकता तुम्ही पृथ्वीराजचा खूप भव्य आणि दिव्यशी मूर्ती बनवलेली आहे, ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि या फेस्टिवलमध्ये काय काय गोष्टी सर्व ते मी तुम्हाला ते नक्की दाखवणार आहे. आणि इथे जे इकडचे मॅनेजमेंट टीम आहे त्यांच्याशी बाईट पण घेणार आहे. तुम्हा सर्वांना या फेस्टिवलमध्ये माझ्याकडून जेवढी माहिती देता येईल तुम्हाला देता येणार आहे. सो तुम्ही या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि चला आता जाऊया आपण त्यांच्या गावामध्ये, जिथून पालखी निघते. माते की आणि मी ज्या स्टॉलवरती आलोय कोळी किंग सी फूड फेस्टिवल. ऑलवेज आपल्या आगरी कोळी म्हणजे किंगच असतात समुद्रातले. आणि कोळी बांधवांच्या बद्दल सांगायची काय तुम्हाला, भरलेला बांगडा कोलंबी वडी. बघा मी फक्त सुरुवातच केली इथं व्हिडिओला स्टॉलवर, आणि इथे मला खूप सारा वेगवेगळं इथं बघायला भेटणार आहे. तर इथे ताई आहेत. ताई नाव काय आपलं? माझं नाव मोहिनी विनायक कोळी. ओके, सो इथे ताई आहेत, ते ताईंना विचारणे. बघा इथे तुम्हाला दाखवण्यासाठी ताजे फिशेस पण आहेत आणि इथे सर्व तुम्हाला वेगवेगळे व्हरायटी पण बघायला भेटणार, जो तुम्हाला गरम गरम तव्यावरून काढून देणार आहेत. तर ताई इथं स्पेशल काय आपल्या या फूडमध्ये स्टॉलमध्ये? स्पेशल तर सगळंच आहे, कोळी लोकांची आहे फिश. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर एखादे कोण यायचं असेल तर तुम्ही स्पेशल सर्व फिशेस ताजे बनवून देतात? हो, ताजे बनवून. मला इथे हे काय दिसते, कसलं काय? रावसाची गाभोळी आहे. कसली आहे? रावसाची. रावसची गाभोळी आहे का? त्यांची प्राइस काय आहे? त्याची प्राइस आहे 1000 रुपीजला पूर्ण. 1000 रुपीजला पूर्ण बघायला भेटणार बनवून भेटतं. ताई मला इथे जेवढे डिशेस दिले तर त्यांची मला प्राइस आणि नावासकट सांगणार का तुम्ही? मी प्राइस नाही सांगत, नावं सांगते. ओके, म्हणजे प्राइस चेंजेस आहे का? छोटी मोठी मच्छी. ओके, रोजचा चेंज नाही. तुम्ही इथे येणार तर तुम्हाला जे प्राइजेस असतील ते रोजचे चढ उतर होणार आहेत. तरी पण मी आजचा काय भाव असेल ते ताईंना नक्की विचारणार आहे. आणि इथं वेगवेगळ्या मला व्हेरायटी. ताई इथं भरलेली माकळी जे पण आहेत ना ती नावासकट तुम्ही सांगत जावा, मी पुढे. ही भरलेली माकली आहे, त्याची प्राइस 300 रुपीजला आहेत ते 4 पीस. कोळंबी मसाला 200 रुपयाला कोळंबी मसाला आहे. कोळंबी फ्राय 300 ला आहे. कोंबडी वडे 200 रुपयाचे कोंबडी वडे. कर्दी पण 200.
ओके, त्यानंतर कोलंबी वडी 200. आणि भरलेला बांगडा कितीला आहे? एक 200 ला पीस आहे. अरे बापरे, आणि म्हणजे खूपच भारी. आणि इथे तुम्हाला पापलेट दिसतंय भरलेले आहे, त्याची प्राइस काय ताई? त्याची प्राइस आहे 600. आणि स्पेशल बिर्याणी म्हणजे इथे आपल्याला कोळंबी चिकन आहे, पण कोळंबी बिर्याणी सुद्धा तुम्हाला ती 200 रुपये प्लेट आहे. 200 रुपये प्लेट आहे. ओके, आणि इथे तुम्हाला रावस कढी, सुरमई फ्राय, चिकन फ्राय बघायला भेटते. स्पेशल इथे फ्रूट सलाड पण बघायला भेटते, जे तुम्हाला बघायला भेटतोय. आणि हो, अजून एक मी ताईला विचारणार आहे. ताई, हे काय आहे? हे माकली आहे. ओके, माकली आहे का? हा. ओके, त्याची प्राइस वगैरे काय, कसं त्याची भेटेल? price म्हणजे ग्रेव्ही असेल का तवा फ्राय? जसं तुम्हाला पाहिजे तसं. तवा फ्राय बोलतो तवा फ्राय, ग्रेव्ही पाहिजे तर ग्रेव्ही. ओके, जसं म्हणजे एखादा कस्टमर येऊन इथे तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे तुम्ही बनवायला. आणि आपले मसाले काय यूज होतात इथे? आमचे मसाले आगरी कोई सिक्रेट मसाला आमचा, जो आम्ही घरात बनवतो. यूज करता तोच होते का? म्हणजे जी चव असते जो आपल्या आमच्या रोजच्या जेवणात आम्ही तोच यूज करतो. आणि तुम्हाला जे बनवून देतो ते पण आम्ही त्याच मसाल्यात बनवून देतो. तेच बघायला भेटतं. आणि नक्की तुम्ही या स्टॉलला व्हिजिट करा. मी तुम्हाला दाखवून देतोय. कोली किंग सी फूड फेस्टिवल आहे आणि इथं सर्व मॅचिंग केले ताई लोकांनी. खूप सुंदर दिसतात ते ताई लोक. मी जसं त्या स्टॉलला सुद्धा गेलेलो. आणि इथे गरम गरम बघा तुम्हाला. ताई, हे काय फिश कुठली आहे? बोंबील फ्राय. बोंबील फ्राय बघायला भेटते. तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. थँक्यू. सी फूड फेस्टिवलमध्ये इथे आलो आहे आपण. आणि ती जो फेस्टिवल आहे तिथे या स्टॉलचं नाव आहे इशिका फूड. आणि इथे तुम्हाला बघायला भेटतंय व्हेज आणि नॉन व्हेज, कारण की आज आहे गुरुवार. राईट ना ताई? आज गुरुवार असल्यामुळे ज्यांचा उपवास असतं त्यांचा सुद्धा ताई लोकांनी विचार केलेला आहे. आणि आल्या आल्या इथे तुम्हाला पॉम्पलेट, बांगडा, सुरमईची बोटी आहे काय? हो, आणि भरलेली चिंबोरी. त्याच्यानंतर इथं व्हेज आहे. हे व्हेज थाली आहे का ताई? हे थाली किती रुपयाला आहे? 200 रुपयाला. आणि हे पॉम्पलेट आणि बांगड्याची प्राइस काय? हे 200 रुपयाला आहे पॉम्पलेट आणि हे 100 रुपयाला. आणि हे सुरमईची बोटी 200 रुपयाला. चना गार्लिक 50 रुपयाला. ही बोटी कसली, काय आहे? वडे कसले आहेत? पॅटीस आहेत का? म्हणजे कुठली फिश आहे याच्यामध्ये? कर्दी आहे का? आणि इथे भाकऱ्या तुम्हाला गरम गरम आपल्याकडे बघा. आपण इथे आता स्टॉल असतं खापरी होतं करू नाही शकत, पण इथे तुम्ही तव्यावरची भाकरी बघू शकता. आई, आपल्या भाकरी किती रुपयाला आहेत? 30 रुपयाला आहे. 30 रुपयाला आहे भाकरीची प्राइस आहे. ते नक्की या ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. गोदावरी स्टॉल वरती आलोय आपण इथे. आणि इथे पण तुम्ही पाहू शकता फिशेस वगैरे तुम्हाला. जवळा मसाला, कोलंबी पेटीस, चिकन पेटीस, कोलंबी वडी, माकली मसाला, सिंपल, मांदेली फ्राय, स्प्रिंग रोल, कोली वडे, कोळंबी भात, खेकडा मसाला भरलेला, पाम्पलेट फ्राय. इथे तुम्हाला गरम गरम तव्यावरती दिसते आपल्या इथे सुरमईची बोटी, जी तुम्हाला 700 रुपयाला बघायला भेटणार आहे. तर नक्की या स्टॉलवरती. आणि इथे व्हेरायटी बघा, आपण एवढे सारे व्हेरायटी या सी फूड फेस्टिवलमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर नक्की तुम्ही या फेस्टिवलमध्ये आणि ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. स्टॉलचं नाव आहे गोदावरी स्टॉल. चला, गरम गरम इथे वडे काढता ये ना. काय वडे? चिकन वडे का? कोंबडी वडे. कोंबडी वडे ताई काढतात ते गरम गरम इथे बघायला भेटते. ताई, नाव काय आपलं? हेमलता पाटील. हेमलता पाटील. ओके. आणि ताई इथे आपले ब्लॉग बघत असतात नेहमी. आणि इथं गरम गरम तुम्हाला अजून एक विशेष बघायला भेटते. तर नक्की या ताईच्या स्टॉलला व्हिजिट करा. गोदावरी स्टॉल या स्टॉलचं नाव आहे. फेस्टिवल फिरता फिरता इथे काय आपले युट्यूबवर भेटले, युट्यूब फॅमिली भेटले. ताई, नाव काय तुझं? सानिका. मानसी. आदिती. तुम्ही ब्लॉग बघता नेहमी? तुम्ही गावातलेच का सर्वजण? आणि कसं वाटेल आम्ही सर्वांचे ब्लॉग तुम्हाला बघायला कसे वाटतात? मस्त. नक्की असेच व्हिडिओ बघत राहा आणि आम्हाला सपोर्ट करा. चला, खूप छान, थँक्यू. वैष्णवी सी फूड या स्टॉलला आलेलो आहोत. आणि इथे तुम्हाला हे बघा सर्व मागेन इथं पूर्ण मसाला वगैरे लावून तुम्हाला इथे गरम गरम बघायला भेटणार. सर्व काढून भेटणार आहे. पॉम्पलेट आहेत, बोटी आहेत तुम्हाला इथे बघा, पाहू शकता कमी कमी. ताई, आपलं नाव काय? आरती रजनीकांत कोळी. आज गेले 8 ते 10 वर्ष झाले आम्ही 8-10 वर्ष झाले स्टॉल लावतोय. आणि इथे तुम्हाला आम्हाला जे लोक येतील आपल्या स्टॉलमध्ये ते इथं फिशेस तुम्ही रोजच्या रोज घेऊन येता का? हो, रोजच्या रोज. कुलाबा, भाऊचा धक्का इथून घेऊन येतो आम्ही. हो, घरातलाच आहे. आणि मेन ऑर्गनायझर आहेत आमचे मामा आहेत आणि मामे आहेत, राजेंद्र माहुलकर आणि सीमा माहुलकर. त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करा. इथे तुम्हाला खूप सारे स्पेशल गरम गरम फिशेस बघायला भेटणार आहे. थँक्यू. एकविरा माते की जय. जय माता दी या स्टॉलचं नाव आहे. आणि आय थिंक मला असं वाटतं की पूर्ण फॅमिली वैष्णोदेवीला जात असेल म्हणून यांच्या स्टॉलचं नाव जय माता दी आहे.
आणि मोस्टली ही फॅमिली आमच्या दातिलीतून मोस्टली बिलॉंग करते आणि कोळी समाज असल्यावर की दातिली गावातलं पण जे नाईक फॅमिली आहेत, दळवी फॅमिली आहेत, ती लोक इकडे येतात आणि त्यांचे नातेवाईक बनतात. आणि या स्टॉलवरती आल्यानंतर पहिलं तर मला एक काही लोकांची तारीफ करायची, कारण की यांनी मॅचिंग केलेलं आणि दिसायला एवढं सुंदर दिसायला. तुम्ही कुठेही जा, कोळी समाजातले जे स्त्री असतात जे स्टॉलला असतात ते लोकांची तयारीच एक वेगळी बघण्यासारखी असते. आणि सर्व पहिले ताई इथे उभे. ताई आपलं नाव काय आहे? माझं हर्षदा वैती. हर्षदा वैती आहे ताईंचं नाव. आणि हा जो तुम्ही फेस्टिवलला स्टॉल लावला ते किती वर्षापासून लावताय ताई? म्हणजे फेस्टिवलला तर 10 वर्ष झालेत, पण आम्ही 5 वर्षापासून म्हणजे 5 वर्षापासून तुम्ही लावताय का? ओके, थोडासा तेजस कॅमेरा, बरोबर, ठीक आहे. आणि 5 वर्ष झाले स्टॉल लावता ते. तुम्ही गॅस बंद करायला करपेला का तुमची फिशेस? हां. आणि राहिला तुम्ही फिशेस वगैरे कुठून घेऊन येतात ताई? आम्ही फिशेस घ्यायला ना फ्रेश एकदम जसं दिवसाला लागतं ना तसं आम्ही मार्केटवरनं घेतो. ओके, म्हणजे जेवढे आहे ना गरजेचे तेवढेच घेऊन येतो, एक्स्ट्रा घेऊन येतच नाही. आणि सर्वात इथं स्टॉलला काय माहिती आहे, इथे कुठल्याही स्टॉलमध्ये तुम्हाला लाईव्ह किचन असतं जे तुम्हाला रेडी इथं बनवून भेटणार आहे. इथं आपल्याला स्पेशल काय बघण्यासारखं भेटेल? सर्व स्पेशल लोकांची शान आहे खायची वगैरे. आणि इथे तुम्हाला आगरी कोळी मसाले यूज करायला भेटणार आहेत आणि ती त्यांची जी चव असते ना घरातली, कारण की महाराष्ट्रात तुम्हाला माहिती आहे सर्वच फिशेस किंवा मच्छी मटण प्रत्येक जाती आणि समाज बनवतात, पण आगरी कोळी समाजाच्या लोकांना चविष्ट खाण्यासाठी आपल्या फेस्टिवलमध्ये येतात. आणि इथे तुम्हाला वैशिष्ट्य म्हणजे पॉम्पलेट, सुरमई, बांगडा, गर्दी असे खूप सारे फिशेस तुम्हाला बघायला भेटतात. काही आपल्या फिशेसची प्राइस काय असेल सुरुवात? सुरमई बोटी कसेल? सुरमई बोटी कितीला आहे? मोठी सुरमई 700 ला आहे, पण 700 रुपयाला. आणि खायची चव असेल ना आम्ही कमी करा, म्हणजे असं नाही इथे बार्गेनिंग पण होईल. लोक असं काय का जी प्राइस आहे फिक्स प्राइस आहे आणि तुम्हाला सुरमईची बघा साईज एवढी मोठी असेल, एवढी मोठी सुरमईची प्राइस आहे. तर नक्की या ताईच्या स्टॉलला व्हिजिट करा. स्टॉलचं नाव सांगतो मी, जय माताची स्टॉल आहे. तर नक्की थँक्यू. माता की जय, जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी. लवकरात या माऊल फेस्टिवलला. आपले बाजूचे गावातले चेतन पाटील भेटलेले सिंगर, खूप जुने सिंगर आहेत आणि यांची इथं टीम आहे. आणि आल्याला मी जस्ट बॅनर बघितला की चेतन पाटीलचा ऑर्केस्ट्रा आहे, म्हणजे आपले जवळचेच आहेत, इथं भेटलेत मला. आणि यांची पूर्ण टीम आहे इथं. आणि इथं सिंगर आहेत, इथे सुद्धा सिंगर आहे. अजून टीम कुठे सिंगरांची? इथे आहे ना. आणि आजचा पहिला दिवस जसं पालखीचा मान असतो तसा तुम्हाला पहिला दिवस मान भेटला नाही का? आणि काय बोलशील आजचा जो फेस्टिवल? तुम्ही इथे आलेत पहिला? मी 4 वर्ष झाले मला, आता मी शो करतो इकडे. अच्छा, हा 4था वर्ष आहे. हा 4था वर्ष आहे का? मागच्या वर्षी काय पाऊस वगैरे पडलेला ना? हां, मी येणार होतो आणि मला समजलं का पाऊस पडला, त्याच्यामुळे मी आलोच नाही. बाकी इकडचा अनुभव काय भाई तुझा? अनुभव खूप चांगला आहे आणि इथली लोक इतकी म्हणजे प्यारी आहेत ना, खरंच शपथ सांगतो, दिलाची दिलदार माणसे तिथले, एक नंबर. नक्की. आणि आता तुम्ही बघणारच आहेत कारण की तयारी मोस्टली झालेली आहे. त्याच्यानंतर आपला ऑर्केस्ट्रा तर तुम्ही घरी गाजवणार आहे जसं आपल्या प्रत्येक हळदी आणि कार्यक्रमात गाजवता. तर चला भेटूया आपण. 100%. थँक्यू. एकविरा माते की जय. यमुनाबाई सी फूड स्टॉलमध्ये आलो आहे आणि इथे सर्व आपल्या गावातलेच ताई लोक आहेत. ताई, या फेस्टिवलबद्दल मी तर ऐकूनच आहे, पण तुम्ही काय बोलणार या फेस्टिवलची किंवा तुम्ही या स्टॉलची तयारी किती दिवसापासून करत होते? 4-5 दिवस झाले. 4-5 दिवस झाले का? आणि तुम्ही तयारी सर्वांनी खूप छान केलेली आहे, मस्त दिसत आहेत. तर मला सांगा इथे जे तुमच्याकडे काय काय स्पेशल बघण्यासारखा भेटेल? आमच्याकडे मच्छीसोबत चिकनमध्ये पण व्हरायटीज आहेत. कोणाला म्हणजे नसेल खायचं फिश तर आमच्याकडे चिकनची पण व्हरायटी आहे, पण आमच्याकडे मेन फिशसाठी माणसं येतात आणि साठी येतात का? आणि सर्व हे फिशेस वगैरे कुठून आणतात तुम्ही घेऊन? अगदी ताजे. आम्ही भाऊचा धक्का, गुलाबा. आणि तुमच्याकडे स्पेशलमध्ये म्हणजे जे आता इथे डिशेस दिसतात ते मला, त्यांची प्राइस काय असेल? सुरुवाती प्राइस आमची भाकरी 30 रुपयापासून स्टार्ट होते. 30 रुपयापासून सुरुवात होते का? आणि इथे पाहू शकता तुम्ही इथे सर्व स्टॉलचे जे एवढे पण यांचे एक्झिट आहेत सर्व इथे तुम्हाला बघायला भेटतंय. मी तुम्हाला सर्वांची नावं सांगतो. कोळंबी मसाला, कोळंबी बिर्याणी, रावस फ्राय, भरलेला पापलेट, सुरमई फ्राय, बोंबील फ्राय, हलवा फ्राय, इथे सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि जे काय ते सर्व इथे तुम्हाला फ्रेश आहेत. आणि मेन बात अशी आहे की इथे तुम्हाला सर्व ताज्या बघायला भेटणार, जे इथे बनवून तुम्हाला भेटणार आहे. नक्की तर या ताई लोकांच्या स्टॉलला व्हिजिट करा. थँक्यू.
आता आपण आलो सोमेश्वर फूड कॉर्नर मध्ये आणि इथं आल्यानंतर सर्वांचा फेवरेट शोरमा चिकन शोरमा बघायला भेटते. चिकन शोरमा कितना प्राइस आहे? 50 रुपये चिकन शोरमा आहे. आणि इथे बघा मोमोज पाहायला मिळतोय तुम्हाला आणि तंदुरी चिकन लेग पीस, लॉलीपॉप, चायनीज नूडल, राईस तुम्हाला सर्व इथे गरम गरम पाहायला मिळणार आहे. तर नक्की या दादांचा स्टॉल आहे. तर स्टॉल बद्दल थोडंसं माहिती घेऊया आपण. दादा आपलं नाव काय? अतुल दांडेकर. अतुल दांडेकर. आपल्याकडे प्राइस काय गरम गरम आहे जेवढे पण आपल्या वस्तू दिसतात? तंदूर मोमोज 150चे 8 पीस 8 पीस 150 आणि हे मोमोज हे 150चे 10 पीस 150चे 10 पीस 10 पीस 10 पीस आणि हे 100 ग्राम 100 रुपयाला एक लेग पीस. अरे बापरे, म्हणजे खूपच स्वस्त आहे. 100 रुपये म्हणजे बोलला की 100 रुपयामध्ये एक लेग पीस भेटणार आहे. आणि हे मोमोज पाहू शकता तुम्ही किती गरम गरम आहे. तंदूर मोमोज आहे. अरे बापरे, व्हेरायटी बघा किती स्पेशल आहे. इथं तंदूर मोमोज तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि इथे रोल बघा, चिकनचे पीसेस किती भारी आहेत. आणि लॉलीपॉप बघा बिग साईज मध्ये. तर नक्की या दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा. आणि स्टॉलचं नाव आहे सोमेश्वर फूड कॉर्नर. तर नक्की या दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा. दादा आपण किती वर्ष झाले स्टॉल लावतोय? 5 वर्ष झाले. आणि इथे स्पेशल काय बघायला भेटेल आपल्या स्टॉल मध्ये? हे स्पेशल आपले तंदूर आयटम आहेत. या आपलं चिकन मेन म्हणजे आज तंदूर मोमोज आहेत. हे व्हेज मध्ये चिकन चिकन मध्ये आहेत का? व्हेज पनीर पण आहे. आणि हे चिकन लेग आहे, चिकन कबाब आहे, चिकन टिक्का आहे, चायनीज ठेवलं आहे, लॉलीपॉप ठेवलं आहे आणि इकडे शोरमा आहे. तर नक्की दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा. थँक्यू. गुरुवार असताना खाऊ शकत नाही. तर इथे एक अजून एक स्टॉल मध्ये आलोय कबाब. कबाब बोललं का इथे सांगायची गरज नाहीये, दादांचा स्टॉल आहे. इथे आपल्याला स्पेशल काय काय बघायला भेटणार आहे? इथे लॉलीपॉप आहेत, मलाई टिक्का आहे, तंदुरी टिक्का, बंजारा टिक्का, आणि यांची चिकन प्राइस सीख कबाब. हे जे शेक कबाब हे आहे, 150 आहे. 150 हे रुपये. first class. व्हेरायटी दिसते मला वेगवेगळी. काय त्यांची प्राइसेस काय? हे 100चा प्लेट आहे. त्याच्यामध्ये मलाई टिक्का, हरियाली टिक्का, कांडी गोश्त, तुला विचार ते सांगणार तुम्ही. ओके. आणि प्राइसेस काय अजून? 100 रुपये 100 रुपये 100 रुपये 100ला 4 स्टेक. आणि आपला स्टॉल वगैरे आहे का? शॉप वगैरे पण आहे इथं? आमची शॉप आहे. कुठे आहे ते शॉप? ते वाडोलीमध्ये, चेंबूर, वाडोली गाव चेंबूर मध्ये आहेत का? आणि इथे तंदूर म्हणजे तुम्ही सर्व गरम गरम आणि ताज्या फिशेस आपले असतात नाही का? तिथे आपल्या फ्रोझन फूड चिकन आणि शॉप जर आहे. कोणाला तुमच्याकडे पार्टीसाठी ऑर्डर करायची असेल तर कुठे कॉन्टॅक्ट नंबर सांगा जरा नाही, तुमचा. ते पार्टीसाठी आमचा अकाउंट आहे. फक्त आपला म्हणजे शॉपच स्टॉलमध्ये आहे. स्टॉलच करता का तुम्ही? तर नक्की इथे स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा. तुम्हाला सांगतो आज गुरुवार आहे, नाहीतर मी नक्की यांच्या स्टॉलला खायला असं. एवढं स्मेल सुपर आहे, खूप भारी येते. तर नक्की व्हिजिट करा इथे. आणि आपला सी फूड फेस्टिवलमध्ये तर सी फूड तर तुम्ही सर्व बघितलेलं असेल. त्याच्यानंतर इथे छोटे छोटे स्टॉल्स बघायला भेटतात जे तुम्हाला मी आता व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. कारण की जेव्हा पण कुठला फेस्टिवल भरतो त्या फेस्टिवलमध्ये असे बाहेरचे पदार्थ असतात जे तुम्हाला इथे बघायला भेटतात. तर मी तुम्हाला कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवतोय की इथे या फेस्टिवलमध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटणार आहे. इथे गोळा आहे आणि ठीक आहे. त्यानंतर स्मोक मोजितो वगैरे तुम्हाला बघायला भेटेल. स्मोक बिस्किट आहेत जे बिस्किट खाल्यानंतर तोंडातून दूर निघतं ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि इथे तुम्हाला ज्युसेस बघायला भेटणार आहे. फ्रूट सलाड पण आहे आणि फ्रूट ज्युसेस वेगवेगळ्या व्हरायटीचे आहे. तुम्हाला वॉटरमेलन, ॲपल ज्यूस, मिक्स फ्रूट हे सर्व तुम्हाला आणि त्याच्यानंतर इथे आईस्क्रीम फ्लेवर जो फालुदा आहे इथं स्पेशल दिसते मला, रसिली म्हणून फालुदा. तर नक्की इथं या आणि इथं फालुदा बघा किती व्हरायटीचे वेगवेगळ्या व्हरायटीचे आहेत. रॉयल फालुदा, मँगो फालुदा, कुल्फी फालुदा, चॉकलेट फालुदा इथे बघायला भेटते. तर नक्की तुम्ही इथे या. राधे कृष्ण आणि राधे राधे. इथे स्टॉलवर ते बाबा आहेत आणि इथे या साईडला पाहू शकता आपल्या फेस्टिवलमध्ये तुम्हाला सुकी मच्छीचा पूर्ण स्टॉल बघायला भेटणार आहे. आणि यांचे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा इथे दिलेले आहेत ताई लोकांचे, दादा लोकांचे. तर नक्की त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. पण मी इथे विचारणार आहे बाबा, या आपल्या स्टॉलमध्ये सर्वात म्हणजे जास्त खप होणारी फिशेस कुठली जी सुकी मच्छी? जास्ती खप होणारी रेडी टू ईटमध्ये जास्ती माल जातो आहे. अबुदुबई, ओमन, कतारला लोक 3 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी जातात.
हा रेडी टू ईट माल आणि घेऊन एकदा जातात. पॅकेट घेऊन गेल्यावरती किती महिने किंवा किती दिवस चालतं? जर सील व्यवस्थित असेल तर 2-3 महिने फ्रीजमध्ये ठेवला तरी हरकत 2-3 महिने नाही. म्हणजे एकदा मच्छी घेऊन जावं तुम्हाला 2-3 महिने बघायची गरज लागणार नाहीये. रेडी टू ईट मध्ये. अरे बापरे, रेडी टू ईट. Ready आणि to इथं eat. स्पेशल मध्ये म्हणजे मला इथे पण काय दिसतंय, मला नाव समजेल काय? खारी मच्छी, सुका हलवा, सुका हलवा, हा, बांगडा, सुरमई आणि करंदी, जवला, बोंबील तुकडा, हा, मोदकं, टेंगली, सोडे, अख्खे बोंबील. हे एवढे इत्यादी. सर्व म्हणजे कमीत कमी 50 ते 100 व्हेरायटी आपल्याकडे बघायला भेटणार आहेत. आहे. तर नक्की या दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा. आणि यांच्या शॉप म्हणजे आपलं दुकान सुद्धा आहे ना? दुकान कुठे? आहे माहुलला कुठे? माहुल हनुमान मंदिरच्या समोर. कृष्णा कोळी म्हणा. मोबाईल नंबर 9324608836. तर नक्की बाबांच्या स्टॉलला व्हिजिट करा. आणि बाबा प्रत्येक फेस्टिवलमध्ये असतात. तर सुंदर असा इथे बघा पाहू शकता आपलं जसं या फेस्टिवल आहे. तर नक्की इथे आणि यांच्या स्टॉलला व्हिजिट करून आपले मसाले सुद्धा इथे तुम्हाला बघायला भेटणार, कोळी मसाले. तर थँक्यू. चला इथे आपण आल्या इथे युट्यूब फॅमिली भेटले. नाव काय दीदी तुझं? माझं नाव रुचिता. तुझं नाव? कृतिका. तुम्ही गावातलेच आहेत का? छान. तुम्ही ब्लॉग बघता का? हो. कसं वाटतं? एकदम भारी. थँक्यू. आणि इथे आल्यानंतर बघा इथे मोजितोस म्हणजे सर्व स्टॉलमध्ये जेव्हा पण जातो इथे तुम्हाला मोजितो, ब्लू लॉंग, जेवढे पण काही डिशेस आहेत वेगवेगळ्या व्हेरायटीचे तुम्हाला सर्व कोल्ड्रिंक्स बघायला भेटणार आहे. आणि ठीक इथे तुम्हाला पिझ्झा, बर्गर, मोमोज, स्पॉरल पोटॅटो, कॉर्न चीजचा डॉग सर्व इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे. ते या आपल्या फेस्टिवलमध्ये व्हिजिट करा. इथे पिझ्झा आणि बर्गर बघा किती सुपर सर्व दिसतात आहे. तर नक्की इथे तुम्हाला ताजं सर्व बनवून भेटेल. तर नक्की इथे या इथे स्टॉलला व्हिजिट करा. आणि त्याच्यानंतर आपण जातो आहे त्याच्यानंतर इथे जातो मसाला पापड, खिच्चा पापड पण म्हणतो. तर मसाला पापड जिथे तुम्हाला मंचुरियन, ग्रेव्ही मंचुरियन, नूडल्स, राईस, दाबेली, बर्गर तुम्हाला गरम गरम इथे सर्व काही गोष्टी बघायला भेटणार आहे. तर नक्की यांच्या स्टॉलला व्हिजिट करा. आपल्या महोत्सव आणि आपल्या सी फूड फेस्टिवल म्हणजे माहुल सी फूड फेस्टिवलमध्ये तुम्ही व्हिजिट करा. आणि शॉपिंगसाठी आपले ताई आणि दीदी महिला जेवढे आहेत त्यांच्यासाठी इथे पण स्टॉल आहे. तर या आपले गळ्यातले, कानातले, नेकलेस, हार, बांगड्या, मेकअप किट सर्व तुम्हाला इथं, नेल पॉलिश, नेल एक्सटेन्शन, कलर बार सर्व तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत. खास करून इथे या आणि इथे सर्व काही व्हरायटी तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि हा जो 3-4 स्टॉल आहेत इथे खास करून महिलांच्यासाठी आणि ताई दिदी लोकांसाठी आहे. तर नक्की या आपल्या फेस्टिवलमध्ये. आमच्या मंचाची शोभा वाढवल्याबद्दल. चला कोण भेटलंय? फॅमिली भेटलेली इथं आणि अचानक मध्ये भयानक प्रगटलेले आहेत. कालचा प्लॅनिंग होता पण मला काय माहिती नव्हतं आणि त्यांचा नंबर आला आता गाणी बोलण्यासाठी. आणि ही लोक आलेली आहेत. आता शॉपिंग मम्मीने खूप केलेली आहे भक्तीसाठी. तर नक्की तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटणार. आता जरा थोडंसं फॅन फॉलोइंग भेटलेली आहे. त्यानंतर बरं आरामात गंमत करू. इथे पूर्ण फॅमिली जमलेली आणि फोटोशूट चालू आहे इथं. या साईडला पण पूर्ण दादा बरोबर खाते येऊन आवाज येतो बाबा. हे बघा आलेला आहे शिंपल्या. आल्या शिंपल्या 1 नंबर लागतात शिंपल्या. आणि कोळंबी आणि ते पाहू शकता कडक कडक सर्व आयटम कडक आलेत. 1 नंबर. इथं खाण्यासारखे आयटम आलेले आहेत. बांगडा डायरेक्ट बाईट. हे भाई इकडे बघ. भरलेला बांगडा. चलो गाईस इथे माझा व्हेज आलेला आहे मस्तपैकी. आणि इथं मम्मीचा भाईचा केलं आहे नॉन व्हेज त्यांचं. आणि मी नाम आणि इथं मस्तपैकी आता आणि या साईडला इथं हा
बसलेले आहेत आणि पागलधाम नॉनव्हेज खाते. आणि इथे नॉनव्हेज आहे पूर्ण आणि इथे पूर्ण आता व्हेज खायला घेतोय. ताई काय बोलता? आणि या ताई बद्दल काय बोलत होती आई? तू ताई काय बोलत होती? नाही बिझनेसमॅन नाही, बिझनेसमॅन आहे. टाइम नसतं ते, सकाळी घरातून निघतात रात्री येतात ना ऑफिस वर्क वाले. ताई तुझं नाव काय? तुझा आता बोलली ना ब्लॉग मध्ये जे घरात पैसे परत घरात आपण सर्व घरातलेच आहेत ना, सर्व फॅमिलीच ते. हा का केलं तरी कमीच आहे. 7-12 गाणे आमचा होता माहिती ना तुम्हाला, म्हणून तुम्ही बोलले का 7-12. बघितलं तुमचा कसं बोलता ते लगेच. किती बी करू दे तरी कमीच आहे नंदसन. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे, परफेक्ट आहे सर्व. आणि हसून खेळूनच राहायला पाहिजे. कमी जास्त होतं सर्व, पण हसून खेळून राहिलेलं बरं असतं नाही का. कला आता करायला असते. चला जेवण वगैरे झालेलं आहे आमचा. सोप खाल्ले का? ओके. आणि नीताचा आवाज गेलेला आहे, बिचारी सिंगर असून बाजूला. तिचा आवाज घाल, काहीतरी द्या, औषध द्या तिला. तिचा बी गेली का? पण तुझे एवढा नाही व्हॉल्यूम डाऊन झाले. चिराग भाई आहे ते जे आपण सोबत निघणार आहोत, इथं भाऊ आहेत. चला आता गाडी सोबत जाणार आहेत तुम्ही पण पोचा. आणि गाईज ब्लॉग साईन करतो. बाय बाय. चल भाई बाय 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 बाय. आणि व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की. बाय बाय. तू चमकतोय माहिती, एक नंबर चमकतोयस. सोन्यासारखा मुलगा कलर हागण्याचा झाला शर्टाचा. कैसा था? तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि हो, जेवढं फेस्टिवलमध्ये जमलं तेवढं मी दाखवलेलं आहे. आणि फिशिंग वगैरे जे पण होते स्टॉल्स होते, नक्की त्या स्टॉलला येऊन व्हिजिट द्या. कारण की आपला कोली सी फूड फेस्टिवल असंच असतं. आपल्या आगरी कोळी समाजाला तुम्ही प्रोत्साहन द्या. आणि हा फेस्टिवल असणार आहे 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारीपर्यंत. आणि खूप सारं एन्जॉयमेंट असतं, डान्स वगैरे असतं. आता पहिला दिवस होता, सो लोकांपर्यंत माहिती मी पोचवते. तुम्ही सुद्धा या, जे आपल्या विभागातले असतील, कल्याण, डोंबिवली, भिवंडी विभागातले. तर बाकीचा ॲड्रेस मी इथं मेन्शन केलेला आहे. माहूल म्हणजे चेंबूरमध्ये आहे. जाम बोलते हो, जाम बोलते गाईज. हा बोलला तू सेम टू सेम कॉपी पेस्ट आणि ब्लॉग करतो. ॲड्रेस सांगा होतो. तुम्ही चेंबूरमध्ये आलात तर माहूल गावामध्ये या. तिथे गावात आल्यावरती माहूल गाव ग्राउंड आहे, त्या ग्राउंडमध्ये फेस्टिवल आहे. आणि लोकेशन सुद्धा मी डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. चला बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी, जय कोळी. राधे राधे.